हाय, नमस्कार मित्रांनो. मी सुनंदा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आधी तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून सॉरी बोलते, कारण की 5-6 दिवस झाले ब्लॉगच बनवला नव्हता. कारण असं की तब्येतच खूप खराब होती. म्हणजे आधी तर चकुलीची तब्येत खराब झाली. पाऊस खूप होता त्यामुळे तिला खूपच म्हणजे सर्दी, ताप भरून येत होता. तिचा तापच कमी होत नव्हता आणि ती कुठं बरी होत नाही, तोपर्यंत मी आजारी पडले. मग काय सगळ्या कामाचा बट्ट्याबोळ. घरातली कामंसुद्धा तशीच, सगळं तसंच. मला ब्लॉग बनवणं म्हणजे झालंच नाही बनवायला, असं अंगातच ताकद नव्हती, तर काय करणार. मग म्हणलं जाऊ दे, म्हणून मग जरा निवांतच आरामच केला. मग म्हणलं आज जरा ब्लॉग शूट करावं, कारण की लय दिवस झाले काय ब्लॉग बनवला नव्हता. आपण हे सगळं करतोय ते आपल्या म्हणजे चकुलीच्या भविष्यासाठी, माझ्या संसारासाठीच मी हे करते, तर मला थोडी तरी मेहनत घ्यायलाच पाहिजे त्यामध्ये. आता मेहनत घेतली तर पुढं त्याचं फळ भेटेल. त्यामुळे मग उठले, कामाला लागले. इथे आता नवरात्री चालू आहे. मी पण घट बसवलेत घरामध्ये. तर आता नवरात्रीचे उपवाससुद्धा आहेत घरामध्ये. मी तर उपवास धरला नाही आहे, कारण म्हणजे मी असं उठता बसता धरलं, असं कंटिन्यू 9 दिवसाचे माझे उपवास नाही आहे. होतं कसं, कारण की चकुलीसाठीच धरला नाही, कारण की मी खाल्लं नाही की तीसुद्धा असं म्हणजे तिच्यासमोर बसून असं खावं लागतं. म्हणजे ती मला बघून ती खाते. त्यामुळे मग उपवास काही धरता आला नाही. मग इथे मी मिस्टरांसाठीच खिचडी बनवत होते. खिचडी बनवून झाली आणि देवपूजा वगैरे उरकून घेतली. तर अशा पद्धतीने मी घट बसवला होता. तर इथं माझी सगळी पूजा वगैरे झाली होती. लगेच तयारी करून मग चकुलीला बाहेर गरबा बघायला घेऊन गेले, कारण की खूप दिवस झाले माझं काही झालंच नव्हतं जाणं. तर त्यामुळे म्हणलं आज जरा तिला घेऊन जावं. तिला खूप आवडतं असं खेळायला वगैरे. तर मग तिला घेऊन गेले होते. गेले तसंच तिला तिच्या मैत्रिणी भेटल्या होत्या. ती तिथं मस्त खेळत होती. तिने खूपच एन्जॉय केला होता गरबा. ती तिथून बाहेर यायला तयारच नव्हती. ती त्या सर्कलच्या आजी ग गेली होती की तिथंच तिला मी किती आवाज देत होते, ती माझ्याकडे बघतच नव्हती. पण खूप एन्जॉय केला तिने. मला पण बरं वाटलं. कारण की मध्ये 5-6 दिवस ती खूप आजारी होती. त्यामुळे तर ती खूप शांत अशी होती घरामध्ये. पण आता तिची तब्येत ठीक आहे, छान खेळत होती. त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटत होतं. मग तिचं इथं दांडिया चालूच होतं. तिला खूप म्हणजे आवडतं असं खेळायला वगैरे. आणि खूप म्हणजे ती एन्जॉय करत होती गरबा. तिला बघून मला खरंच खूप छान वाटत होतं. मला सुद्धा खेळायची खूप इच्छा झाली होती. पण झालं असं की चकुलीचे बाबा कामाला गेले होते. म्हणजे त्यांचा यायचा टायमिंग झालाच होता. दुपारी गेले होते त्यांनी. मग आता ते रात्री येणार म्हणजे 10-10:30 पर्यंत येतात घरी. तर मी त्यांचीच वाट बघत होते आणि त्यांनी आले आणि तोपर्यंत गरबा संपायचा टायमिंग सुद्धा झाला. म्हणलं काय आता, काय खेळणार, म्हणून मग म्हणलं जाऊ दे. मग तसंच आम्ही जरा बाजारात जाऊन राउंड मारून आलो. तर कसा वाटला ब्लॉग नक्की बघा. बाय.